यानंतर बातमी हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यातील खरबी गावामध्ये हळद चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। या मारहाणीची क्लिप व्हायरल झाली आहे। मारहाण झालेल्या तिघांपैकी जखमी पांडुरंग पवारवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घरी झोपलेले असताना 6 जणांनी त्यांना शेतात नेलं आणि हळद चोरी का केली अशी विचारणा करत झाडाला उलट टांगून बेदम मारहाण केल्याचा आरोप पांडुरंग पवार यांच्यावर आहे। पोलिसांनी पांडुरंग यांच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। राजू सितोळे, सोनाजी सितोळे, बबन गांजवे, भगवान सितोळे आणि खंडू सितोळे अशा आरोपींची नावं आहेत। मंगनाजी पवार या त्याच्या गावातील लोकांनी हळद चोरल्याच्या कारणावरून मारहाण केलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला CR 87/17 दाखल आहे। त्यामध्ये अॅट्रॉसिटीचे कलम आहेत। मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपींचा शोध चालू आहे। मी करले जाऊ लागले, मी लग्नाला गावातलेच लग्न होतं तर ते मग मी वहिनी दोघी वहिनी संग होत्या। ते खंड्या म्हणाला वाढती कोणीकडे चालला, मी जरासा तरी बोललो काहून मी जाईल की ना जाईल, त्यानं खंड्यानं मला हे आणलं कामी मागून।